हेच मुळे भ्रष्टाचाराच्या पैशातून निर्माण झालं. त्यांचं धोरण असं आहे, पैशातून सत्ता, सत्तेतून पैसा, पुन्हा सत्ता. प्रत्येक निवडणूक हे त्या पैशाच्याच मोजमापानं करतायत. मग विधान परिषद असेल, शिक्षकांच्या असेल, पदवीधरांचे असेल. माणसं आणि मतं विकत घ्यायची हे त्यांचं धोरण आहे. त्यानुसार त्यांनी नथी वाटल्या असतील, साड्या वाटल्या असतील, अजून काय वाटलं असेल. पण शिक्षक स्वतःला बाजारात उभं करून घेणार नाही विकण्यासाठी. या नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये संदीप गोपाळराव गुळवे हे महाआघाडीचे उमेदवार, शिवसेनेचे उमेदवार हे प्रचंड मताधिक्याने पहिल्या फेरीमध्ये विजयी होतील. इतकंच नव्हे तर महाराष्ट्रातल्या विधान परिषदेच्या सर्व जागा, मुंबईमध्ये अनिल परब पदवीधर मतदारसंघ, शिक्षक मतदारसंघात जमो अभ्यंकर, नाशिकमध्ये गुळवे पाटील, संदीप गोपाळराव गुळवे आणि कोकणामध्ये रमेश कीर हे महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होत आहेत. साहेब, निवडणूक आयोगाला हे सगळं दिसत नाहीये का की व्हिडिओ व्हायरल होत आहे, लोक व्हिडिओ ट्विट करताय? निवडणूक आयोग का बरं याला काम? निवडणूक आयोग हा ईस्ट इंडिया कंपनी गुजरातचा नोकर आहे, बरं का. ईस्ट इंडिया कंपनी गुजरात यांच्या नोकरीवर असल्यामुळे त्यांना हे दिसत नाही. थँक्यू. आपल्याही उमेदवारावर असे आरोप होतात. नाही, आरोप करू द्या ना. आम्ही का सत्तेत आहोत का? नाशिकला येऊन याच हॉटेलमध्ये काय चाललं होतं आपल्याला माहिती आहे. सर, पुण्यामध्ये त्याच ड्रगच्या पैशातून सध्याच्या सरकारचे खिसे भरले जात आहेत. वारंवार हे आम्ही आरोप नाही केले, आम्ही पुरावे दिलेले आहेत. यांना पाठिंबा देणारे, यांना पाठबळ देणारे पोलीस प्रशासन, आमदार आणि खासदार हे कोणत्या पक्षाचे आहेत हे समोर आलेलं आहे. नीट परीक्षेप्रकरणी शिक्षकांवर गुन्हा दाखल झाला. खासदार संजय राऊत माध्यमांशी बोलत होते आणि आपण पाहिलं की यावेळी संजय राऊत यांनी मोठं विधान केलेलं आहे. आम्ही 240 ते 275 कधी होऊ हे मोदींना सुद्धा करणार नाही. संसदेमध्ये आमचाच आवाज घुमणार असल्याचं यावेळी खासदार संजय राऊतांनी म्हटलेलं आहे. तर मोदींची ईस्ट इंडिया कंपनी असल्याचा हल्लाबोल सुद्धा त्यांनी यावेळी नरेंद्र मोदी यांच्यावर केलेला आहे.